महाराष्ट्र संवाद लाईव्हमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे। बकरीदच्या पार्श्वभूमीवर राज्यात जनावरांच्या वाहतुकीवरून निर्माण होणाऱ्या तणावाच्या मुद्द्यावर मोठी घडामोड समोर आली आहे। राज्याच्या मुख्य सचिवांनी पोलीस प्रशासनाला थेट आणि स्पष्ट सूचना दिल्या आहेत। जनावरांची वाहतूक करणारी वाहने अडवणाऱ्या स्थानिकांवर आता कायदेशीर कारवाई केली जाईल। या निर्णयामुळे राज्यभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे। मुंबईतील मंत्रालयात राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली अल्पसंख्याक समाजाच्या सर्वपक्षीय आमदारांसह आणि महाराष्ट्र खाटेक महासंघाच्या प्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीत बकरीदच्या काळात जनावरांच्या वाहतुकीदरम्यान निर्माण होणारे वाद, स्थानिकांचा हस्तक्षेप आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न यावर सविस्तर चर्चा करण्यात आली। या बैठकीला समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख, अबू आसिम आझमी, काँग्रेसचे आमदार असलम शेख, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार सना मलिक, आमदार जिशान सिद्दीकी तसेच ऑल महाराष्ट्र खाटीक संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते। याशिवाय कायदा व सुव्यवस्था विभाग, पशुसंवर्धन विभाग, ग्रामविकास, सहकार, नगर विकास विभागांचे वरिष्ठ अधिकारी देखील या बैठकीत सहभागी झाले होते। बैठकीत सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे जनावरांचे वाहने अडवण्याचा। अनेक ठिकाणी काही स्थानिक नागरिकांकडून जनावरांची वाहने थांबवली जात असल्याच्या घटना समोर येत आहे। त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनत असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे बैठकीत सांगण्यात आले। या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी पोलीस प्रशासनाला स्पष्ट शब्दात सूचना दिल्या की जनावरांची कायदेशीर वाहतूक करणारी वाहने कोणीही अडवली तर संबंधितांवर तत्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी। कायदा हातात घेण्याचा कोणालाही अधिकार नाही असे स्पष्ट करण्यात आले। दुसरीकडे बीड शहरातील पेठ बीड परिसरात गेल्या आठवड्यात झालेल्या पोलीस कारवाई दरम्यान काही स्थानिकांना सहभागी करून घेण्यात आल्याची घटना समोर आली होती। या प्रकरणामुळे वाद निर्माण झाला होता। अशा प्रकारच्या हस्तक्षेपामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो अशी चिंता व्यक्त करण्यात आली। या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते शेख मुजीब यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि मुख्य सचिव यांना निवेदन देऊन कार्यवाहीची मागणी केली होती। तसेच त्यांनी आमदार सना मलिक यांच्याशी संपर्क साधून संपूर्ण घटनेची माहिती दिली आणि वरिष्ठ स्तरावर हस्तक्षेप करण्याची विनंती केली होती। शेख मुजीब यांच्या मागणीची दखल घेत आमदार सना मलिक यांनी मंत्रालयातील बैठकीत हा मुद्दा ठामपणे उपस्थित केला। पोलीस कारवाईत स्थानिकांचा हस्तक्षेप थांबवावा आणि कायद्याचे पालन काटेकोरपणे व्हावे अशी मागणी त्यांनी केली। त्यानंतर मुख्य